हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या याबद्दल माहिती देणार आहे आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये त्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो। पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, कारण नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते। स्त्रिया लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात। तसेच देवीची ओटी भरताना देखील हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा ब्लाऊज पीस घेतला जातो। त्यानंतर आपल्याला कळते की देवीला सुद्धा हिरवा रंग किती प्रिय आहे। त्यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर मकर संक्रांतीला नक्की नेसा। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग देखील खूपच महत्त्वाचा मानला जातो, शुभ मानला जातो। लाल रंग हा अतिशय आकर्षक असा रंग आहे। आपण कोणतीही पूजा करताना पाटावर लाल रंगाची वस्त्र घालतो। त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर संक्रांतीला तुम्ही लाल रंगाची साडी नक्की नेसू शकता। त्याचबरोबर तुम्ही केसरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता। हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। केसरी रंग हा ऊर्जेचे महत्त्व सांगतो। या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो। गुलाबी रंग हा स्त्रियांना नेहमीच आकर्षित करत असतो। कोणत्याही वयाच्या स्त्रियांवर गुलाबी रंगाची साडी खूप खुलून दिसते। आता जे काही मी रंग सांगितले आहेत ते शुभ रंग आहेत व त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या देखील नेसू शकता। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा काळ्या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते। पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही। आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो। यावर्षीची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपल्याला संक्रांतीला यावर्षी पिवळा रंग वर्ज करायचा आहे, म्हणजे पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही। त्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीच्या एक दिवशी किंवा 3 दिवस तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू नका। लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे देऊ नका, जसे की हळद, सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता। फक्त आपल्याला वस्त्र वर्ज करायचे आहे।